झी 24 तास एक पाऊल पुढे। बाबा रामदेवांनी पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापवलंय। संसदेत खुनी लुटारू मंत्री बसलेत असं वादग्रस्त विधान करणाऱ्या रामदेवांना अण्णांनीही समर्थन दिलंय। त्यामुळे पुन्हा एकदा संसद सदस्य विरुद्ध समाजसेवक असा संघर्ष निर्माण झालाय। यापूर्वी टीम अण्णांमधील केजरीवालांनी संसदेत खुनी दरोडेखोर बसल्याचं आकडेवारीसह सांगून खळबळ माजवली होती। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवर सुषमा स्वराज यांच्या वक्तव्यावर भाजपनं घुमजाव केलाय। राष्ट्रपती पदाची निवडणूक सर्वसहमतीने होण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरींनी म्हटलंय। त्यासाठी एनडीएमधील सहकारी आणि इतर प्रादेशिक पक्षांची चर्चा करून त्यांना राजी करण्याचे प्रयत्न करण्यात येणार असल्याचं गडकरींनी सांगितलं। टॅट्रा ट्रक खरेदी प्रकरणी आम्ही कोणतीही माहिती लपवली नाही असं केंद्रीय संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांनी राज्यसभेत सांगितलं। सुरक्षा विभागाच्या मागणीमुळे टॅट्रा ट्रक खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता। यात काही चुकीचे असल्यास या प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, तसंच या प्रकरणी भ्रष्टाचार झाला असल्यास कारवाई करावी असंही ते म्हणाले। छत्तीसगडमधील सुकामाचे जिल्हाधिकारी अलेक्स पॉल मेनन यांची आज सुटका करण्यात येणार आहे असं या प्रकरणातील मध्यस्थांनी सांगितलंय। माओवाद्यांतर्फे छत्तीसगड सरकारशी चर्चा करणारे प्रतिनिधी बी.डी. शर्मा आणि प्राध्यापक जी हरगोपाल यांनी ही माहिती दिली आहे। शर्मा आणि हरगोपाल हे दोघेही आज ताडमेटला येथे मेनन यांना आणण्यासाठी जाणार आहेत। उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यानंतर प्रथमच अमेठीच्या दौऱ्यावर गेलेल्या राहुल गांधींनी त्यांचा 3 दिवसांचा दौरा आटोपता घेतला। ब्रह्मपुत्रा नदीत जहाज उलटून झालेल्या अपघाताची पाहणी करण्यासाठी ते अमेठीहून थेट आता आसामला गेले आहेत। आणि आदिवासी भाग असलेल्या रायगड जिल्ह्यातील 80 गावांमध्ये गोवराच्या साथीनं थैमान घातलंय। या भागात बुधवारपासून गोवर प्रतिबंधक लसीकरणास सुरुवात झाली आहे। महागाईनं आधीच खचलेल्या सामान्य माणसाला आता अजून महागाईला सामोरं जावं लागणार आहे। खाद्यतेल 2 ते 3 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे। गेल्या 3 महिन्यात खाद्यतेलाच्या किमतीत मोठी वाढ दिसून येतेय। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि भोरीच्या उत्पादनात झालेली घट या भाववाढीला कारणीभूत ठरतेय। आरुषी हेमराज खून प्रकरणात नुपूर तलवारला दिलासा मिळालेला नाही। नुपूर तलवारवर असलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांना जामीन मिळू शकला नाही। त्यामुळे तिसऱ्या दिवशीही नुपूर तलवारचा मुक्काम दासना जेलमध्येच राहणार आहे। जामीन न मिळाल्याविरुद्ध नुपूर तलवार आता सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात। आजपासून या प्रकरणामध्ये ट्रायलही सुरू होणार आहे। आंग सान सू की यांनी अखेर म्यानमारच्या संसदेत संसद सदस्य म्हणून शपथ घेतली। सू की आणि त्यांच्या नॅशनल लीग फॉर डेमोक्रेसीच्या सदस्यांनी शपथविधीमध्ये भाग घेण्यास नकार दिला होता। जुन्या लष्करी सरकारने तयार केलेल्या घटनेच्या मुद्द्यातील आम्ही सरकारचे संरक्षण करू या शब्दांऐवजी घटनेचा आदर करू असे शब्द असावेत असं त्यांचं म्हणणं होतं। अमेरिकेकडून केल्या गेलेल्या ओसामा ऑपरेशनला 1 वर्ष पूर्ण झालं। वर्षभरापूर्वी पाकिस्तानातल्या एबोटाबाद मधल्या ओसामाच्या गुप्त निवासस्थानावर अमेरिकेनं रेड टाकून ड्रोन हल्ल्यात ओसामाला ठार मारलं होतं। ओसामाचा खात्मा करताना क्रौर्याचं एक जिवंत उदाहरण अमेरिकेनं दफन केलं असलं तरी जगावरचं दहशतवादाचं सावट अजूनही हटलेलं नाही। झी 24 तास एक पाऊल पुढे।